नवी मुंबईतील कोपरी परिसरात नुकतीच समाजसेवक परशुराम ठाकूर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याबद्दल आपल्या अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील भावना व्यक्त केल्या. परशुराम ठाकूर म्हणाले की माणसाला भावना आहेत, तो त्या भावना बोलून प्रकट करू शकतो, परंतु निसर्गातील पशु पक्षी वृक्ष यांनाही भावना असतात, ते मात्र शब्दांमधून व्यक्त होऊ शकत नाहीत. म्हणूनच माणसाचे निसर्गाशी जुळवून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि यावेळी त्यांनी सध्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे निसर्गावर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. माणूस जर निसर्गाचे रक्षण करणार नाही तर तो स्वतःच्या अस्तित्वावर घाला घालतो आहे, असंही त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. नमस्कार सर्वांना, गुड आफ्टरनून. बरेच दिवसानंतर आपली व्हिडिओच्या माध्यमातून भेट होत आहे. ऑफिसमध्ये बसल्यानंतर टीव्ही बघत असताना मनामध्ये असा एक विचार आला की मनुष्य स्वतःला बुद्धिवान प्राणी समजतोय, परंतु तो निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. माणसाला भावना आहेत, जशा पशूंनाही भावना असतात. मनुष्य भावना आपली प्रगट करू शकतोय, पण पशूंना भावना प्रगट करता येत नाही. मनुष्य हसू शकतोय, दुसऱ्याला हसवू शकतोय. मनुष्य स्वतः रडू शकतोय, दुसऱ्याला रडवू शकतोय. मनुष्य एखाद्याशी गोड बोलू शकतोय, दुसऱ्याचं गोड बोलणं ऐकू शकतोय. मनुष्य एखाद्याला आपली वेदना सांगू शकतोय आणि दुसऱ्याची वेदना जाणून घेऊ शकतोय. हे मनुष्य करू शकतोय, पण पशूंना भावना असतात, पण त्यांना प्रगट करता येत नाही. साधं उदाहरण घेतलं तर ते कोंबड्या असतात, धाब्यावर घेऊन जात असताना त्या अशा कोंबड्या एका काठीला लटकवलेल्या असतात आणि त्या लटकवलेल्या काठीला त्या कोंबड्या त्याच्या चोचीतून सफेद असं पाणी येत असतो, फेस येत असतो आणि त्यांचे पंख फरफडत असतात. त्यांना वेदना असतात, पण वेदना प्रगट करू शकत नाही. त्या सांगू शकत नाही की आमचा शेवटचा दिवस आहे, आम्हाला सावकाश घेऊन चला. दुसरं एक उदाहरण घ्या. आपण हवेरोड जात असताना 2-4 कुत्री असे मरण पावलेले असतात. त्यांच्या पिल्ल्यांना भावना असतात की आमचे वडील किंवा आमची आई ॲक्सिडेंटमध्ये मरून गेली, पण त्या भावना व्यक्त करू शकत नाही. पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकत नाही की आमच्या बाबांची काही चुकी नव्हती, अक्षय ठाकूरची गाडी आली न त्याने आमच्या बाबांना ॲक्सिडेंट केला. हे भावना व्यक्त करू शकत नाही. मनुष्य भावना व्यक्त करू शकतोय, पण मनुष्य निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. म्हणून तर कोरोना कालामध्ये मनुष्य 2 वर्ष तोंडाला फडका बांधून खिडकीमध्ये बसलेला होता आणि खिडकीमध्ये बसलेला असताना खिडकीतून बघत असताना पशु पक्षी, गाय, कोंबडी, म्हैशी सर्व फिरत असताना, पण स्वतःला बुद्धिवान प्राणी समजणारा मात्र खिडकीत बसून होता. याचं कारण की मनुष्य निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. आपल्याला दुसरं एक उदाहरण माहिती आहे की ज्या वेळेला कोरोना होता त्यावेळेला नद्या स्वच्छ साफ सुथऱ्या दिसत होत्या, पण मनुष्य घरातून बाहेर निघाला आणि नद्या पूर्ण घाण आणि त्याच्यामध्ये केर कचरा पडू लागला. याचं कारण मनुष्य निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. एक तुम्हाला उदाहरण देतोय की एका गाडीतून तांदळाची गोण पडत असतं, त्यावेळेला ती गोण पडत असताना ती पडल्यानंतर तिथून 4 मुंग्या येतात आणि मुंग्या आल्यानंतर त्यांना हवे तेवढे दाणे ते घेऊन आपल्या वारुलामध्ये जाऊन निवांत बसतात. नंतर तिथून 4 चिमण्या येतात. त्या चिमण्या आपल्या चोचीमध्ये जेवढे लागेल तेवढे घेऊन जाऊन आपल्या घरट्यामध्ये बसतात. तिथून 4 गायी येतात आणि त्या गायी आपल्या जिभेने खायचे तेवढे खातात आणि आपल्या गोठ्यात जाऊन बसतात. नंतर स्वतःला बुद्धिवान प्राणी समजणारा मनुष्य येतो. 4 मनुष्य येतात आणि ते तांदूळ मातीमध्ये असतात ते सुद्धा घेऊन खांद्यावर पिशवी ठेवून पुन्हा
शेजाऱ्यांना विचारतात की ही ट्रक कुठं गेली. याचं कारण मनुष्याचं पोट पूर्ण भरत नाही. का? तर तो निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. निसर्गाबरोबर जुळून घेतला तर मनुष्य जीवनाचा खऱ्या अर्थाने त्याला माणूस म्हणून जन्माला आला याचा सार्थक होईल. कारण आपल्याला माहिती असेल की निसर्ग आपल्याला माहिती की एखादा नेता तो झाडं सकाळी लावतो, दुपारी त्या झाडाला बकरी खातात आणि त्या बकऱ्यांना संध्याकाळी नेत्याचे कार्यकर्ते खातात. कारण मनुष्य हा निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. म्हणून निसर्गाबरोबर जर जुळून घेतला तर मनुष्य हा प्राणी सर्व मतीने भगवंताला प्रिय होईल. परंतु तो स्वतःला अहम ब्रह्मास्मी, मीच भगवंत आहे, मीच सर्व काय करू शकतोय, पण तू काय करू शकतोस. पण 2 वर्ष मनुष्य तोंडाला फडका बांधून बसला होता. याचं कारण की मनुष्य निसर्गाबरोबर जुळून घेत नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, मग जात पिकावर, मग जात पिकावर. खरोखर मनुष्याची वृत्तीच अशी आहे की त्याचा पोट पूर्ण भरत नाही. कितीही दिला तरी त्याला कमी असतो. म्हणून माणसाने, भगवंताने मला मिळाले आहे त्यामध्ये मनुष्य समाधानी असला पाहिजे आणि निसर्गाबरोबर जुळून घेण्याचा प्रत्येक माणसाने प्रयत्न केला पाहिजे. नमस्कार नमस्कार नमस्कार. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.